नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम सर्वांच्या मनापासून स्वागत. रात्री एवढा पाऊस होता आणि जबरदस्त पाऊस झाला रात्रभर. रात्री आम्हाला नाही का अक्षरशः चटणी आणि भाकर खावं लागली. पण आज सकाळी नाही का रात्री चटणी आणि भाकर खावं लागली. त्याच्यामुळे आजीने का एकदम भारी जेवण बनवलंय. जेवण काय काय बनवलं ते तुम्हाला तर दाखवतोच. त्याच्या पहिले नाही का घरामध्ये सकाळपासून काय चाललंय आणि पावसाने रात्रभर काय झालं ते पण तुम्हाला दाखवतो. रात्री नानाला चटणी आणि भाकर खावं लागली. त्याच्यामुळे रागात ते बघा उठून सकाळी नाही का सगळे लाकडं बिकडं तोडून टाकले. होय ना. रात्री चटणी भाकर खायला लागली त्याच्यामुळे बघा सगळे लाकडं बिकडं तोडून टाकले रागात. म्हातारी नुसती चटणी वाढी. मग आता रात्री चूल भिजून गेली. काय करायचं होतं? हां चूल भिजली नव्हती का रात्री? हां नानांनी सगळे लाकडं तोडून टाकले. आता म्हणले हे बघा हे तर तोडेच होते पण आता हे पण तोडून टाकले सकाळी. हे अजून तुकडे करायचे बरं. हे पण तोडायचे का? असे तुकडे करायचे लांबणीच येत नाही. आता हे पण तोडून टाकते नाना. म्हातारी म्हणते बाजार हे तुकडा करायचं. हे बघा आपली आजी आता नाही का सगळं स्वयंपाक वगैरे बनवून घेतलाय. अजून तिचं डोकं बघा कसं आहे. अवतारच असायली की बाई काम करू जेवण बनवलं ते सकाळी उठलं हे बघा सगळं गेलं. आज तर सगळं फुटून गेलं. हे बघा नाही इकडं सगळं फुटलंय. एवढा पाऊस होता ना हवा लई होती जोराची. आजी परत सकाळी सारले हे सगळं सारून घेतलं. इथपर्यंत पाणी होतं. हे सगळं बोललंच अजून. पावसानं येडं केलं. पाऊस सुधरून घ्यायना काही चुलीवर भिजत तिथं चटणी भाकर खावा लागली. पाणी गळत वरून हे सगळं गळतं. पत्र टाकलं तरी पण गळतं वरतून. गळतच तरी पत्रे फुटके तुटके येतं. आजी एवढं भारी जेवण बनवलं ना एक नंबर. तुम्हाला दाखवतो काय काय बनवलंय बरं का. तर हे बघू शकतात बाजरीची भाकरी बनवली आहे चुलीवरती टम्मू फोगलेली बरं का. आणि इकडे वाटाण्याची पिवळी भाजी बनवली आहे. कांदा लोणचं. तुम्हाला भाजी दाखवतो कशा पद्धतीने बनवली. आजी काहीच घालीत नाही पण चवली भारी असते भाज्यांना. ही बघा किती भारी भाजी. एक नंबर. चटणी भाकर खाल्ली होती ना त्याने ते एकदम मस्त पोट भरलं होतं. पण हे पण भाजी लय भारी बनवली. खरं बाई लय भारी बनवली भाजी. का कवा तू जेव ना मग. तू कोण जेव ना. ते लाकडं थोडी तितकं वर बी. आज नाही का ऊन कमी पडलंय पण नाही का गरमी एवढी हो राहिली. कारण पाऊस झालेला आहे आणि जमिनीतली नाही का हीट सगळी बाहेर निघत असते तर गरम जास्त हो राहिलंय. आणि त्यातल्या त्यात आपल्या तेजून नाही का रानातून कांदे आणलेत. हे बघा चांगले चांगले कांदे आपल्या आजी निवडून राहिली. आणि तिकडं घामल्यामध्ये साईडला ठेवून राहिली. एवढे कांदे घ्यायला म्हणले किती रुपये लागते बाई? 500 रुपये तर लागते ना एवढे. एक पूर्ण गोणी आहे कांदे. चिकूची शाळा सुटली तो पण आत्ताच आलाय शाळेतून. आज काय शिकलं? आता मॅडम म्हणतेच नव्हते आले. शाळेतून नव्हते आले आणि तू काय घालता मग? नाही सर ते आलते पण मॅडम नव्हते आले. हा का. भरपूर ऊन पडलंय आणि काही काम पण नाही. आजी आजोबा दोघं पण बसलेत. तर आज लय दिवस झालेत आपण गेम वगैरे नाही केला. तर आज नाही का आजी आणि आजोबासोबत एक मस्त गेम खेळू आपण. गेममध्ये इन्क्लूड नाही का खरबूज आहे. जे जिंकल ना त्याला खरबूजाची एक भाग खायला भेटेल. तर आता लगेच आपण सुरुवात करू. बघा आता काय करायचं आहे. तर काहीच नाही का आता खरबूज काटून घेतलंय मी. आजी आणि आजोबाला नाही का दररोज दुपारी नाही का थंड काहीतरी खायला देत असतो. पण म्हटलं दररोज तसं देऊन काय उपयोग आहे. आज नाही काहीतरी गेम खेळू आणि मज्जा पण येईल थोडी आणि खायला पण भेटेल त्यांना. तर आता लगेच आपण गेम खेळायला सुरुवात करू. तर गेमचा रूल असा आहे की नाही का सगळे आम्ही आता चौघच मिळून नाही का हात फडकिणार आणि त्याच्यामधले ज्याचा हात निवडल ना त्याला एक फोड खायला भेटेल. तर आता बघू कोण जास्त फोडी खात आहे. चला बाई आताच लय कॉन्फिडन्समध्ये. तर चला कोणीच नाही. म्हातारीचा गेम नाही. नाही नाना कोणीच नाही. नाना हिनं बदलेला हात म्हणून तुमचं गेलं. गेम येते कुठे केला काय करता बदली ती काय. तुम्ही घ्यायचा ना रिॲक्शन. आता नाना जिंकलेत. तर नाना पहिले जिंकले. नानाला एक फोड खायला भेटेल. एकच घ्यायचा. एकच कोण जास्त खाते बघू. नानाने एक खाल्ली. नाना पहिले जिंकले. खायचं काय. खा ना. खा. आता काय गोळा विचारता तुम्ही जिंकलात. आता आपण बघा तोंड का नानाच्या. टुक तुम्ही बघ तोंड का नानाच्या. हात बदली ती होय. हात बदली ना मग एकदा. आता कोण जास्त जिंकत आहे. नाना. तो नाना
नाना लय खाल्लं काढत होता. घ्या नाना जिंकले. नाना घे. करतो नाना तो. ह्याला नानाचं नशीब राव खायचं. बस खा का तू बघ तोंडाकडे आता नानाच्या. ह्याला नाना नाना मुद्दाम करतो असं केलं का असं पाचून लगेच. तू बदल ना तू तसंच काय ठेवती. त्याला झालं तो ह्याला आता बाई जिंकले. उभा केला हात म्हणून गेले तो. हात हात. तो उभा केला हात. असा जर ठेवला असता नाही तर असं ठेवला असतं. उभा काय असा हात एक तर असं ठेव ना एक तास ठेव ना. असा होता तो असा होता मग मी आपलं मागे घेतलं. उभा ठेव करायला पाहिजे होता. एकच ठेवायचं आणि पलटी कोणची तरी. त्याला नाना जिंकले परत अभि. कधीच नाही तू. नाही ना ना अरे नाही जिंकले. हात बदली जाय ना ती सारखं ठेवती बाई. आता नाही हा जिंकस काय तुला जाऊ घ्या आता. तर मला भेटला. चला आता मला भेटली पहिल्यांदा. नाना नाही बोलत. आम्हाला नाही. बाई लागली रडायला आता. टरबूज नाही. धरा धरा टरबूज नाही बोलत. धर धर. खाल्लं भाऊ. नाना एक खाल्लं मी एक खाल्ली. नाना दोन खाल्ल्या. दोन आपल्याला नाही बोलते क्या. नाना दोन खाल्ल्या. चला आता एक खाल्लंय. आता बघू आता कोण जिंकत आहे. टाका. चला बाई जिंकली. तिला हात नाही करतात कदाचित असं. टरबूज येत नाही. बरं धर एकदा जिंकली आता. एकच फाट द्या भाऊ तुम्ही. घेत होती आता. बस झालं भाऊ मला खाणं नको तुमचं खेळणं नको. चला आपण ते आता. हा, चला आपण नाना आता ते का बाई हा, ते. नाना अरे नाना काय सगळे खाते काय ना आज. मला खाऊन दे. नाना बिंदाच खाऊ राहिले. आवाज. काल एवढा पाऊस आला होता शेवटी आम्ही चटणी आणि भाकर खाल्ली. पण आज आपल्या आजीने सकाळपासून मस्त मस्त रेसिपी बनवून राहिली. हे बघा आता चपात्या बनवून राहिली. माझ्या आजीचं लई जीव आहे माझ्या. लय जीव तू लय जीव आहे भाजी मध्ये. मा नाही आहे लय जीव. नाना मी जपत नाही आजीला आपल्या. ना लय जपत होतो आजीला. बस जप तुम्ही. आता त्या मावली संग जा ना कुठं बी जा ना. माऊली संग कुठं जाऊ. जाऊ कुठं कंपन्याचं पक्का वडा लावा. लय बघा कशी कळी आली हिच्या चेहरा नाजूक हासाची. मग आता आज तुपातली चपाती आहे मला. काल चुलीवरती सगळं गळालं होतं. आज झालं सगळं. आता आजी आपली स्वयंपाक बनवून राहिली. पण आता जर मी दळण नाही नेऊन ठेवलं तर मला उद्याच्याला भाकर नाही भेटणार घरामध्ये. तर कशी हसती आता नाही का पहिलं दळण नेऊन ठेवतो म्हणजे उद्याच्याला चांगलं काहीतरी खायला भेटन. नाही तर उपाशीच होऊन देतो. चटणी नाही भाकर नाही. लगेच नाही. जाऊ का मग आता. घडीभर जर थांबला तर चांगली गोष्ट आहे. आता अंधार पडलाय पण नाही एक पायली दळण दिलंय बाजरीचं. आता हे दळण ठेवून येऊ आणि सकाळ सकाळ पीठ तरी तयार राहील. कारण लाईट नव्हतं आज दिवसभर त्याच्यामुळे काहीच करता नाही आलं. रेसिपी नाही काहीच नाही. मोबाईलला चार्जिंग नाही तर कुठून काय करता येणार आहे. आत्ता लाईट आली कुठं तरी. आता पहिलं दळण आणू. आता आपल्या आजी जेवण वगैरे बनवून त्यांनी किती खुश होती. एकदम भारी खुश होती. आणि आता बघा एकाचे पाय दुखायला लागलं आणि कंबर दुखायला लागले. आता सगळे त्याचे घुटेन ते दुखू राहिले पायाचे. दिवसभर इकडं तिकडं सरपण काढ हे काढ ते काढ. तर ते आपल्याला पाठीमागं ते ताईने नाही का स्वाती हर्बल कॉस्मेटिक नाही का आपल्याला त्यांच्याकडून हे ऑइल वगैरे आलं होतं. तर अजून यूज नाही केलेलं तसंच घरात पडलेलं होतं. आता नाही का मी नाही का आपल्या आजीच्या पायाला चोळून बघतो काही फरक वगैरे तर पडला तर भारी. त्याचे पाय लय दुखत आता लय वेळेचे बघत आता त्याला तेल लावून देतो पायाला. दररोज पाय 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 करते. आज म्हणतं आपल्याकडे तेल आहे आणि मी बघितलं नव्हतं लय दिवस झालं ना. आता जवळपास 1.5-2 महिने झाले असते ना तेल आलेलं. आज लावून बघतो पाय लय वेळेचं दुखत आहे. आणि कोणती गोष्ट या काय किती होती बरं का. किती काही झालं तर आता वय झालेलं आहे आजीचं आजूबाजू दोघांचं. एवढं नाही हे वास वाईले. दोघं ते या औषधांचा जर फरक वगैरे जर पडला ना तर मी तुम्हाला पण घ्यायचं सांगा. आणि लावून बघतो. दुखत लय दुखत आहे आजी. ते दररोज काम करून करून
आता किती काय आलं वय झालंय आणि हे सगळे हाडं कसे कमकुत होतं त्याचं वय झाल्यानंतर दुखत आहे मग ते दुखत आहे लय दुखत आहे. हे आधीच सगळे पाय आणि तीन सुजले तर हे लय दुखत आहे ते. सगळं दुखत आहे पाय तिचा याचं तेल एकदम मौरी बनी वास येतोय. तेलाचं मौरीसारखं वास येतो. जर हे तेल आणि तो पाय दुखायचं राहिले ना तर आपण परत मागून घेऊ आता बघू ना काय होतं चुनचुन होती हं? चुनचुन होती. चुनचुन हो राहिली काही थोडी चुनचुन हो राहिली बरं का हे तेलाने म्हणजे चांगलं आहे का ना मग आहे ना बघू ना आता काय होतं कोणते फरक कळून आपल्याला 2-3 दिवस लावलं ना तरी 2-3 दिवस लावलं ना आजीला लगेच फरक करून पायाला दुखत आहे रे बाबा लय जोराचं दुखत आहे आता त्याचा तिला त्रास कळतोय त्या कुंदराच्या पिटकुलं कुंकडून आलं कुकडं गेलं. हे थोडं फरक पडेल असा मला अंदाज कुठून अगं ते दांडापासून गेलं. इथं काय लागलं का लागलं हो, काल सारपणाला गेले. सांगितलं पण नाही काय सांगतो खूप पलटी वाटते कुठतरी लाकूड लागलेलं आहे. ऐकतच नाही बाबा बाई तू नाही जागेवर बसतच नाही आहे काय हातपाय तू शांत ठेवतच नाही काही गरज नाही बा एवढी आता मस्त सरपण आहे ना तेवढं सरपण पुरण का होऊन गॅसची टाकी आणू आपण पाऊस का आलो आता ते गॅसचा स्वयंपाक आवडत नाही तुम्हाला पण आता थोडाफार तर करून खावाच लागणार आहे एवढं गॅस म्हणलं का होईल पाण्याला गॅस खायला गॅस कुठून आणायचं. मी देतो लाकडं तोडून तुला लाकडं मग शोध गेलाय तू ना अरे बाबळे ते तोडून देतो तुला मी तिकडे लाकूड आणून दे. हा ते तोडू तिला दुपारी ती गोणी काय वाढायची काय करायचं का मी तिथं बसलेलो आहे मला म्हणती गोणी आण काय चालीस लोटीतीच गाडा आहे तू एक दमात धरीत नाही तू एवढं काय काम आहे एवढं काय हवंच आहे काय माहिती अरे मग नाही गो आणले तर तसंच पडत. मी एखादी म्हणते मला उठ तेवढी गोणी आण ती कोणा म्हणतो नाही बोलत नाही लगेच ताकद लावती याला म्हणूस तर त्याला म्हणूस तर 4 बाऱ्या शब्द उरकूस तर आपण आणलं. हा आपण आणलं बरं तुला काम सांगायचं सुद्धा तुला जड जाऊ राहिले तर आता आपल्या आजीचं पायाला नाही का तेल वगैरे लावलंय आणि मस्त तिला आता चुनचुन पण होत आहे पायाला म्हणते तर बघू आता 1-2 दिवस काय वाटतंय आणि त्याच्यानंतर आपण ते बॉटलचं मी तुम्हाला सांगतो की फरक पडतोय की नाही. अजून मी जेवलेलो पण नाही आणि 8:30 वाजले तर आपल्या आजी जेवली आणि आता तिला झोपी घातलंय आता मस्त तिला आराम वाटतंय. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याचा ब्लॉग बघायला प्लीज मिस नका करू. अजून जर कोणी नवीन असेल आणि आपल्या आयडीचा सबस्क्राईब नसेल तर एका आपली हक्काची फॅमिली म्हणून पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि उद्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट टेक केअर.